गॉस्पेल सॉंग्स हो म्हणतात. हो हो हो. तर ते IPL मध्ये हे जे फॉरेन प्लेयर्स असतात त्यांना ते खूप जवळच त्यांना अटॅच होतात. डेल स्टेन जो आहे हो हो. तो ज्यावेळी यायचा ट्रीटमेंटला त्यावेळी ते लावलं तर तो धुंद म्हणजे एकदम ट्रान्समध्ये जायचा. अच्छा. आणि मग ती जी ट्रीटमेंट असेल त्याचा परिणाम एकदम जास्त व्हायचा. ट्रीटमेंट एकदम म्हणजे मला सुद्धा ट्रीटमेंट द्यायला इझी व्हायचं. तो जो आनंद मिळायचा उपचार घेणारा आणि उपचार देणारा ज्यावेळी ट्रान्समध्ये हो जातो हो हो. त्यावेळी तो उपचाराची लेवल वेगळी होती. म्हणजे एकीकडून ते मेडिटेशन होतं. बरोबर. एकीकडून संगीताची जी हे आहे पॉवर आहे आणि दुसरीकडे तुमची अॅक्युप्रेशरची पॉवर आहे. त्याचा मिलाफ होऊन ते रिझल्ट जास्त चांगले यायचे. तेच क्रिस गेलच्या बाबतीत सुद्धा तसंच व्हायचं. क्रिस गेलला सुद्धा हे गॉस्पेल सॉंग्स खूप आवडतात. अच्छा. तर एकदा मी ते लावलं नाही. काका का नाही तुम्ही लावलं ते लावा ते सॉंग. ओके. आणि त्यांनी ते लावायला लावलं आणि ते कंटिन्यू ते गॉस्पेल सॉंग ऐकायचा तो शांतपणे आणि पूर्ण उपचार घ्यायचा. तर त्यांना उपचार देताना मला थोडा सुद्धा थकवा जाणवायचा नाही. अच्छा. म्हणजे दोघांना पण रिलीफ देणार. कारण का त्यावेळी आमची ती अवस्था ही ट्रान्सचीच असायची. म्हणजे पूर्ण तुम्ही बॉडीलेस अवस्थेमध्ये जाता उपचार करता. ओके ओके. आणि ज्यावेळी तुम्ही उपचार बॉडीलेस अवस्थेमध्ये जाता त्यावेळी तो उपचार चांगला होतो. परफेक्ट होतो. येस. तर तुमच्या शरीरातले सगळे टॉक्सिन्स निघून जातात. अच्छा. निगेटिव्हिटी राहत नाही.